न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे विधान परिषदेत विधायक निवेदन। राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार महागाई भत्ता 55%वरून 58% करण्यात येणार आहे। यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केले। मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा असा हा निर्णय घेतला। महागाई भत्त्यातील ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार असून जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च 2026 मध्ये अदा करण्यात येईल। तसेच नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत। या निर्णयाचा लाभ सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच 8.12 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे। राज्य शासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत। शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून राज्यातील सर्व घटकासोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेस ही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। 3% वाढ याबद्दल मी निवेदन करू इच्छितो। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जुलै 2025 पासून 3% अशी वाढ म्हणजे 55% ते 58% अशी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने तर जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी गुढीपाडवा निमित्ताने मार्च 2026 या महिन्यात प्रदान करण्यात येईल। उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील। सदरचा निर्णय चा लाभ सुमारे 5.16 लाख कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना 8.72 लाख निवृत्तीधारकांना होणार आहे। मंत्री महोदय, शिक्षण मंत्र्यांना काय एक मिनिट, शिक्षण मंत्री बोलताय, शिक्षण मंत्र्यांना काय बोलायचं? शिक्षण मंत्र्यांना एक विषय बोला। शिक्षण मंत्री बोलताय, एकच मिनिट। सभापती महोदय, आत्ताच लक्षवेधी